नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण बुद्धिमत्ता अर्थात रिझनिंगमधला कोडिंग आणि डिकोडिंग त्यासाठी आवश्यक जे महत्त्वाचं आहे की ABCD विथ नंबरिंग म्हणजेच अल्फाबेट्स विथ नंबरिंग आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण पाहू शकता येथे जे आहे A पहिलं पद, B दुसरं पद, C तिसरं पद, D चौथं पद, इकडे जर पाहिलं तर U 21वे पद, V 22वे पद। मग हे एकूण 26 जे अल्फाबेट्स जे आहेत हे आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे त्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न गमावता आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की हे जे आहे पहिले जे 5 जे अल्फाबेट्स आहेत A B C D E हे आपल्या सहज लक्षात राहतात मित्रांनो। A B C D E अगदी सहज, कारण लहानपणापासून आपण करत आलेलो आहोत। सो A पहिलं, B दुसरं, C तिसरं, D चौथं आणि पाचवं जे आहे ते E हे आपल्या एकदम सहजपणे लक्षात राहतं। त्याचबरोबर शेवटची जे पदं आहेत XYZ हे 24 25 26। सो यांच्यासाठी आपल्याला कुठल्याही ट्रिकची गरज नाही आहे मित्रांनो। त्यानंतर आपण पुढची जी पदं आहेत तर ती पाहणार आहोत, ती कशा पद्धतीने लक्षात ठेवायची। आता मित्रांनो, आपण खूप सारी पुस्तकं पाहिली असतील तर त्यामध्ये EJOTY EJOTY म्हणजे ई ज्योती असंही म्हटलं जातं त्याला। E 5वं पद आहे, J 10वं पद, O जे आहे हे 15वं पद, T जे आहे 20वं पद आणि Y जे आहे हे 25वं पद। अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवतो। तर बघा, E जे आहे हे 5वं पद, त्यानंतर J जे आहे हे 10वं पद, त्यानंतर O जे आहे हे 15वं पद, त्यानंतर T 20वं पद आणि Y जे आहे ते ऑलरेडी आपण दाखवलेलंच आहे हे 25वं पद। अशा पद्धतीने मित्रांनो आपण लक्षात ठेवतो। आता इथे T जे आहे हे आपण T20 म्हणजे 2020ला आपण शॉर्टमध्ये लिहितो T20। सो T20 यांना सुद्धा लक्षात ठेवलं जातं। आता क्रिकेटचा विषयच निघालेला आहे तर T20 त्याचबरोबर हे जे K जे आहे K11 आपण किंग्स 11 एक IPL मधली टीम आहे मित्रांनो, किंग्स 11 पंजाब म्हणून। सो K11 असं आपण लक्षात ठेवतो। आता जे बाकीचे जे अल्फाबेट्स राहिलेले आहेत ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे तर माझी ट्रिक पहा। तर मी कसं लक्षात ठेवतोय तर मी काही 4 अल्फाबेट्स जे आहेत ते रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांपासून लक्षात ठेवतो। मग रायमिंग वर्ड्स कुठले कुठले तर लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला दाखवतो। F जो आहे F म्हणजेच फिक्स, मग फिक्स 6 अशा पद्धतीने एक यमक जुळणारा शब्द। त्याचबरोबर G जे आहे गिवन 7। सो G जे आहे हे 7वं पद। अशा पद्धतीने लक्षात ठेवतो। H जे आहे H म्हणजेच हेट 8 यानं सुद्धा मी लक्षात ठेवतो इकडे हे रायमिंग वर्ड म्हणजेच H जे आहे हे 8वं पद। त्याचबरोबर मित्रांनो, आपण मराठी माणसं आहोत सो पोळा सण तुम्हाला माहितीच असेल। सो पोळा 16 असं एक यमक जुळणारे शब्द आहे, त्यावरून सुद्धा मी हे ग्रीनमध्ये जे दाखवलेले आहेत हे काय आहेत रायमिंग वर्ड्स। एकूण 4 रायमिंग वर्ड्सने मी लक्षात ठेवलेले आहेत। आता मित्रांनो, इकडे जर पुढचं पाहिलं तर आय तुम्हाला दिसतंय। तर मित्रांनो, खरं तर माझ्या प्रोफेशनलाही शोभत नाही की आय लव्ह यू कुणाला वगैरे बोलावं, तर बट लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय। तर बघा, आय लव्ह यू हा वर्ड जर तुम्ही मला विचारला की किती वाजता बोलावा तर मी त्यांना सांगेन 9:12 आणि 21 सेकंदांनी बोला। तुम्हाला फायदा होईल ना होईल मला माहिती नाही, बट हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला रिझनिंगमध्ये नक्कीच फायदा होईल। म्हणजेच काय, आय लव्ह यू। सो आय म्हणजे हे 9वं पद आहे, L म्हणजेच 12वं पद आणि यू म्हणजेच काय 21वं पद। सो आय जे आहे हे 9वं पद, बघा मी इकडे ब्ल्यूमध्ये तुम्हाला दाखवतोय। हे आय जे आहे हे 9वं पद, L जे आहे हे 12वं पद आणि यू जे आहे हे 21वं पद। हे आय लव्ह यू म्हणजे एक प्रपोज किंवा आपले भावना व्यक्त करण्यासाठी एक वर्ड यूज केला आय लव्ह यू आणि 9:12 सेकंदांनी असा एक टायमिंग दिलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपण इकडे सिक्वेन्समध्ये जातोय। तर M जे आहे M हे 2 पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवू शकता। M जे आहे हे मिडल टर्म आहे। ही मिडल टर्म म्हणजेच काय तर मिडल टर्म 26 एकूण अल्फाबेट्स असतात, 26ची मिडल टर्म 13 अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता। किंवा M जर पाहिलं, बघा M अशा पद्धतीने शेप आहे। सो त्याला जर अजून 90 डिग्रीमध्ये आपण रोटेट केलं तर तो 3 सारखा शेप होतो। सो आपण 3 म्हणजेच आपण 13 असं त्याने लक्षात ठेवू शकतो। M हे 13वं पद आहे। W पण 3 सारखा शेप आहे, सो त्याला 23 अशा पद्धतीने आपण इकडे लक्षात ठेवलेलं आहे। आता मित्रांनो, एकूण इथे 1 2 3 4 5 पदं राहिलेली आहेत। ही 5 पदं
5 नाही सॉरी 5 पदं, यस एन पण आहे इकडे. 5 पदं कशा पद्धतीने लक्षात ठेवायची तर पाहूया. इथे मित्रांनो बघा, मी इथे ऑरेंजमध्ये तुम्हाला दाखवतो. हे एन जे पद आहे, एन म्हणजेच काय तर 14 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर किंवा 14 नेहरू. नेहरूंचा जो जन्मदिवस जो असतो तो कधी असतो तर 14 नोव्हेंबरला. सो 14 एन, एन म्हणजेच नेहरू किंवा नोव्हेंबर असं लक्षात ठेवलं तरी चालेल. मग नेहरू 14, एन 14 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सो शिवाजी किंवा शिवछत्रपती, एस किंवा त्यांचं जन्मस्थळ जे आहे शिवनेरी, शिवाजी महाराज किंवा शिवछत्रपती किंवा शिवनेरी, इथे एससाठी यूज करा चारीपैकी. तर एस त्यांची ही शिवजयंती जी असते ती कधी असते 19 फेब्रुवारी. सो 19 शिवाजी महाराज असं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. एस 19 शिवाजी महाराज किंवा शिवजयंती 19 असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर मित्रांनो पहा, आता 3 अक्षरं जी राहिलेत क्यू, आर आणि व्ही. तर बघा क्यू जे आहे, क्यू म्हणजे मी त्याला लक्षात ठेवतो क्विक. क्विक म्हणजेच काय मित्रांनो तर क्विक म्हणजेच घाईत केलेलं काम. ओके, मग घाईत केलेलं काममध्ये काय असतं, रिस्क असते म्हणजे खतरा असतं. खतराबरोबर मी काय ठेवतो लक्षात इथे 17. क्विक खतरा, खतरा म्हणून 17. क्विक खतरा 17 असं मी ते लक्षात ठेवतो. आता आर जे मित्रांनो आहे, आर 18 कसं लक्षात ठेवतोय तर लक्षात घ्या, आरमध्ये आपण वोटर रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन आपल्याला एक मतदार बनण्यासाठी जे वय जे लागतं ते किती पाहिजे, 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. म्हणून रजिस्ट्रेशन किंवा राजकारण, रजिस्ट्रेशन किंवा राजकारण यावर मी 18 हा आर जो आहे हे 18वं पद आहे असं लक्षात ठेवतो. त्याचबरोबर मित्रांनो बघा, आता शेवटचं एक पद राहिलेलं आहे व्ही. 22वं पद आहे. व्ही जे आहे व्ही, त्याला आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन जो आहे तो व्ही सारखा होतो. व्ही. आता व्ही म्हणजेच काय, आम्ही. मग एक तुम्हाला एक भारत सरकारची जनगणना रिलेटेड एक माहिती असेल, हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. व्ही म्हणजेच काय, आम्ही. मग हम दो हमारे दो. सो व्ही जे आहे ते 22वं हे आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. तर मित्रांनो पाहूया, परत एकदा रिव्हिजन तुमची ही होईलच. जर काही कळालं नसेल तर व्हिडिओ जी आहे ही परत पहा. हे जे जितक्या पण मी ट्रिक केलेले आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. तर बघा, पुढे एक मित्रांनो आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की ABCD जे आहेत हे रँडमली कुठलं तरी एक सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला नक्की काढता येतं का, यासाठी तुम्ही तुमच्या आई वडील, मोठा भाऊ, लहान भाऊ यांची मदत घेऊ शकता. त्यांना फक्त सांगायचं की मला एक अल्फाबेट सांगा, मी तो कितवा आहे हे सांगतो. म्हणजे जेणेकरून जे आहे तुम्ही रँडमली एक्झाममध्ये तुमची जास्त गडबड होणार नाही. नाहीतर आपलं कसं असतं की आपण सिक्वेन्सली करतो. सिक्वेन्स ही अभ्यासासाठी सर्वात घातक आहे. सिक्वेन्सली तुम्ही केलं ए नंतर बी नंतर सी नंतर डी ई एफ असं झेडपर्यंत केलं तर सिक्वेन्स जी आहे फक्त तुमच्या डोक्यामध्ये जे आहे एक सिक्वेन्स तयार होते आणि या सिक्वेन्समुळे आपल्या मध्ये जे काही पदं जर विचारली तर आपल्या लक्षात येत नाही. म्हणून काय करा की लहान भाऊ, मोठा भाऊ, आई वडील कोणी जर असतील तर त्यांना फक्त सांगा की मला एक अल्फाबेट सांगा. की समजा त्यांनी बोललं के, मग आपण लगेच सांगायचं के म्हणजे 11वं पद. कारण कशावर मला आठलं, किंग्स 11 वरून. समजा विचारलं एम म्हणजे मिडल टर्म किंवा एम जो आहे ते 3 सारखा दिसतो म्हणून हे 13वं पद. समजा जर मला विचारलं आर जर विचारलं तर रजिस्ट्रेशन, वोटर रजिस्ट्रेशन किंवा राजकारण, त्याच्यावर मला ते कितवं वय किती असतं, 18 हे लक्षात यायला पाहिजे. समजा जर मला विचारलं OEJOTY, ओ म्हणजेच किती, 15वं, ते लक्षात यायला पाहिजे. समजा जर मला विचारलं डब्ल्यू जे आहे हे कसं 3 सारखा शेप आहे, सो 23वं पद. ओके, आय मला आय नो किंवा आय लव्ह यू त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय लव्ह यूवरून काय 9 वाजून 12. ओके, सो हे 9 येणार आहे. त्याचबरोबर समजा जर मला विचारलं एस म्हणजे शिवाजी महाराज यांची शिवजयंती म्हणजे कधी असते, 19 तारखेला. त्याचबरोबर समजा जर मला विचारलं एच कितवा तर एट हे रायमिंग वर्ड लक्षात यायला पाहिजे. समजा यू विचारलं आय लव्ह यू काय असतं 9, 12, 21 म्हणून हे 21. त्याचबरोबर जर वाय विचारलं तर EJOTY वरून किंवा XYZ तर आपल्या लक्षात असतंच, हे कितवा, 25वं पद. समजा जर मला विचारलं जे आपण कशा लक्षात ठेवलेलं आहे मित्रांनो तर जे आहे जे मग कितवा, 10वं. EJOTY ना, जे 10वं. अशा पद्धतीने जे आहे हे तुम्ही स्वतः करण्यापेक्षा दुसऱ्याने जर विचारलं तर तुमचं जास्त कन्फर्म लक्षात होऊन जाईल. त्यानंतर पुढची मित्रांनो आपली जी स्लाईड आहे त्यामध्ये मी दाखवलेलं आहे. कारण कसं आहे ते पूर्ण तक्त्यामध्ये दाखवलेलं कदाचित लक्षात राहील न राहील, बट हा जर फोटो तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेतला
आणि जर पाहिलं तर तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे मित्रांनो. बघा, पहिली आपली ट्रिक होती EJOTY, त्यानंतर रायमिंग वर्ड्स 6 फिक्स 7 गिवन 8 हेट 16 पोळा, त्यानंतर क्रिकेटवरून लक्षात ठेवलेत किंग्स 11 आणि T20 म्हणून. त्यानंतर शेप, तर M आणि Wचा 3 सारखा शेप दिसतो, M 13वा आणि W 23वा. मिनिंगवरून वी म्हणजे हम दो हमारे दो 22. क्विक म्हणजेच खतरा म्हणून 17. आर म्हणजे राजकारण किंवा रजिस्ट्रेशन ऑफ वोटर म्हणजे ते 18 असतं म्हणून ते 18वर लक्षात ठेवलं आहे. त्यानंतर जन्मदिवस जो आहे त्याच्यावरून लक्षात ठेवलं आहे 14 हा नेहरूंचा जन्मदिवस किंवा नोव्हेंबर त्याच्यावरून लक्षात ठेवलं आहे. 19 जे आहे हे शिवाजी महाराज किंवा शिवनेरी किंवा शिवछत्रपती याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता 19. आणि आय लव्ह यू, सो 9, 12, 21 हे जे आहे हा टायमिंग जो तुम्हाला प्रपोज करण्यासाठी जो मी सांगितलेला आहे. कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो, नक्की कळवा. आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचबरोबर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना या व्हिडिओचा फायदा होईल म्हणून शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.